येस, यॉर्कर चेंडू खोलून काढण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. कुठलीही धाव इथे मात्र घेतली जात नाहीये. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर अगदी सुरेख गोलंदाजी बघायला भेटते. अराउंड विकेट टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. स्ट्रायकिंग वरती आपण पाहिलं तर प्रमोद दादा थोडंसं स्ट्रगल करतात. धावसंख्या 2च्या घरामध्ये आपण पाहतोय. हो, फुलटॉस चेंडू मात्र इथे पंचांचा इशारा नो बॉल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर येस, नो प्लस डिक्लेअर मध्ये एक धाव, या 2 धावा नक्की असतील आणि गोलंदाजाला दंडित केलं जातं. आणखीन एक जर फुलटॉस आला तर गोलंदाजी थांबवावी लागेल ना. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर बिमर बॉलच्या स्वरूपामध्ये एका गोलंदाजाला दंडित करण्यात आलं आणि त्यानंतर फ्री हिटचा चेंडू स्ट्रायकिंग वरती मेजबानी असेल ही फलंदाज प्रमोद दादा यांच्यासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशे पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. मात्र या फटक्यावरती धाव भेटेल फक्त एक. शॉर्ट सिलेक्शन आपण पाहिलं तर अगदी गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, मात्र शॉर्ट सिलेक्शन मध्ये थोडीशी कमतरता आली आणि त्यानंतर फक्त एक धाव या फ्री हिटच्या चेंडूवरती मात्र बघायला भेटत्या. येस, दमखमवाला फलंदाज. बॉडी पहा, बॉडी लँग्वेज पहा, उभी राहण्याची पद्धत, टान्स पहा, आर्म्स पहा. मात्र त्याच मनगटाने आज खेळावं लागेल आणि ती ताकद आज बॅट मध्ये दाखवावी लागेल. कारण गेल्या 2 ते 3 मॅच मध्ये हा फलंदाज थोडासा निराश आहे, स्ट्रगल करतोय आणि बॅट फॉर्म मध्ये असताना आज खेळावं लागेल आपल्या संघासाठी. कारण की ओपनिंग बॅट्समन ॲज त्याला संधी दिल्या. येस, सुरेख फटका आहे. अगदी या चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉइंटच्या दिशेने, भेटतील धावा 4. चौकार. वॉट बॅटिंग, वॉट बॅटिंग. आणि चर्चा केली होती आर्डिक्सच्या बाबतीमध्ये. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अगदी नजाकत फटका मात्र बघायला भेटतो. टायमिंग बेमिसाल होती आणि अगदी या पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू अक्षरशः वेगाने निघून जातोय. आउटफील्ड पहा किती वेगवान आहे आणि ऊन आल्यानंतर अगदी या मैदानामध्ये धावा होत आहेत आणि त्यानंतर अगदी 50चा पल्ला अलगद पार होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, संधी आहे मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल डिक्लेअर मध्ये. एक धाव जरूर येत्या. ॲज अ कॅप्टन सचिन आपण पाहिलं थोडासा निराश होता विकेट किपर वरती. कारण की ज्या पद्धतीने तुम्हाला आलेली संधी आणि त्याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे 100% द्यायची असते, मात्र विकेट किपर थोडासा आपण पाहिला स्लो आहे आणि त्याचमुळे ही चेंडू आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये जातोय. शेवटचा चेंडू आहे या पहिल्या षटकातील, पॉवर प्लेच्या षटकातील. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि त्याचबरोबर डीप पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एक धाव वेगाने घेतली जाईल का, आणि ही एक धाव कंप्लीट केली जाते आणि या एका धावेनंतर पंचांचा इशारा येतो लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. आणि या एका धावेनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये. 11 लॉस ऑफ द 0 विकेट ही धावसंख्या मात्र आपण पाहतोय. सैराट 11 महिन, सैराट 11 हो. या झिंगाट करावं लागेल आणि आज पूर्णपणे हावी व्हावं लागेल गोलंदाजावरती. आणखी नाव चेंज केल्यानंतर आज तर काहीतरी चेंज व्हावं लागेल. कारण की बॅटिंग लाईनअप तर चेंज झाले, जी आरडीएक्स आणि आज प्रमोद दादा यांना आपण पाहतोय आणि हीच बॅटिंग लाईनअप तुम्हाला शेवटच्या षटकापर्यंत न्यावी लागेल. आणि ही बॅटिंग लाईनअप जर थांबली तर रॉयल 11 मेंढ या संघासाठी डोकेदुखी नक्की ठरेल. पॉवर प्लेचा मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक मात्र इथे संपलेलं आहे आणि स्पीडअप घ्यायचा. चला, अजून 5 ते 6 मॅचेस आहेत. अजून स्पीडअप घ्यायचा, वेळ खूप कमी आहे. चला, कृष्णा पण पाहतोय. कृष्णा कुंभार नवीन गोलंदाज, वैयक्तिक पहिलं तर संघासाठी दुसऱ्या षटकासाठी इथे पाचारण करण्यात येतं. लेफ्ट आर्म राईट आर्मचं कॉम्बिनेशन मात्र जरूर बघायला भेटलं. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप मिड विकेट, डीप कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, दिशा पंचांनी ओळखली, साधली, आपल्याकडे वळल्यानंतर दोन्ही हात जमिनीलगत समांतर, म्हणजे ही आहे स्वैर मार. ओहो, फुलटॉस चेंडू, फुलटॉस होते आपण पाहतोय तर तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र चेंडू अगदी वेगाने निघून जाईल डीप मिड विकेटच्या दिशेने. नो बॉल आणि त्यावरती आलेला हा चौकार. 9+4 धावा म्हणजे या 5 धावा आणि नंतर येणारा चेंडू फ्री हिटचा, म्हणजे मेजबानी आहे फलंदाजासाठी. या चुका होतात आणि या चुका शेवटच्या क्षणाला तुम्हाला महाग ठरतात.
सुरेख फटका, मिस टायमिंग शॉट नक्की आहे. क्षेत्ररक्षक आहे, स्वालिकच्या दिशेने कॅच ड्रॉप होते, मात्र एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. आज खूप चुका होतात रॉयल 11 मेंढ या संघाकडून, खूप चुका होतात आज आपण पाहिलं तर. धाव संख्या आपण पाहिली तर 18च्या घरामध्ये 18, लॉस ऑफ 0 विकेट. पार्टनरशिप मात्र बिल्ड होत्या. वेलकम रमेश दादा. अंबालदान संघ नुकतंच आगमन झाले आणि यानंतर होणारी मॅच आपण पाहूयात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या दिशेने अगदी वेगवान चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुरेख फटका आहे आणि मात्र तिथे जज होत नाही चेंडू. 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेसाठी आरडीएक्स नकार देतोय. पाहता पाहता 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. शॉर्ट सिलेक्शन आपण पाहिलं तर रीड केलं जातंय गोलंदाजाला आणि त्यानंतर अगदी परफेक्ट शॉर्ट सिलेक्शन मात्र या दोन्ही फलंदाजांचा आजच्या दिवसामध्ये बघायला भेटतं. येस, लिफ्ट केलाय, सोडून दिलाय. इथे पंचांचा इशारा येतोय स्वैर मार. व्हाईटच्या दिशेने मारा इथे सुरू होता. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकातील चेंडू आपण पाहिलेत. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झाला. तिसरा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आहे, डीप कव्हरच्या दिशेने विकेटचं पतन आणि फलंदाज पाहिलं तर प्रमोद दादा माघारी येत असताना बॅक टू द पॅव्हेलियन. विकेट क्रमांक पहिली ब्रेक टू मिळवून देतो गोलंदाज आपण पाहिलं तर कृष्णा आपल्या संघासाठी. जाऊयात या मॅचकडे, या चेंडूकडे. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. बॅक टू बॅक दुसरा मासा गळ्याला लागतोय आणि पहिली पार्टनरशिप इथे मोडीत होत्या. पहिली ओपनिंग पार्टनरशिप माघारी येत्या. पाहिलं तर पहिली विद्यमान जोडी जी मैदानामध्ये खेळत होती आणि ज्या जोडीवरती विश्वास होता आणि पार्टनरशिप बिल्ड होत होती, मात्र त्या सर्व गोष्टींना इथे पूर्णविराम आणि दुसऱ्या विकेटचं इथे पतन होत्या. फलंदाज आपण पाहिलं तर आरडीएक्स माघारी येतोय. नवीन बॅट्समन आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंगला संदीप दादा यांना आपण पाहतोय, तर स्ट्रायकिंगला न्यू बॅट्समन मैदानाकडे वाटचाल करतोय. महिन संघ 12 मॅन आपण आयोजन कक्षामध्ये पाठवायचा. येस, मिस्टर पप्पू यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती. येस, चेंडू आपण पाहिले. आतापर्यंत चेंडूंचा खेळ झाला 4. 5वा चेंडू ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सुरेख फटका आहे, स्वीप हिट आहे, मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल 2 धावांसाठी डिक्लेअर स्वरूपामध्ये. येस, अंपायर अंपायर 1 की 2 डिक्लेअर 1. थँक्यू सो मच. 22. येस, 5 बॉल झालेत अंपायर. एक चेंडूचा खेळ बाकी आहे, कारण की हे षटक खूप लांबवले, कारण की वाईड या षटकामध्ये 2 वाईड, त्यानंतर एक नो बॉल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 2 विकेट जरूर आलेत, मात्र 5 चेंडूंचा खेळ झाला. बनपुरी 11 बनपुरी आजच्या संघामध्ये दोन्ही मॅचेस जिंकल्यात. वरच्या गटामध्ये जाऊन आराम करताय. कोण जिंकेल, कोण आमच्यासोबत भिडेल, मात्र शेवटच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुल फटका पॉवरफुल आहे, केअरफुल आहे, वंडरफुल आहे, युजफुल आहे. चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार, वॉट बॅटिंग, वॉट परफॉर्मन्स. आणि शेवटच्या चेंडूवरती येतोय हा षटकार आणि हा संघासाठी खरंच खूप युजफुल आहे. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचवते 28च्या घरामध्ये. 28 धाव संख्या आपण पाहतोय. या षटकाचा विचार केला तर 17 धावा या षटकामध्ये खर्च झाल्या. चला स्पीडअप घ्यायचा आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय संदीप. नवीन गोलंदाज पाचारण केलं जातं.
संदीप देसाई आपण पाहतोय, नवीन गोलंदाज. जर्सी नंबर 21 च्या बाबतीत आपण चर्चा करतोय. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. अराउंड विकेट टाकण्याचा प्रयत्न, ज्या पद्धतीने स्ट्रायकिंगला आपण पाहतोय पप्पू दादा आणि त्यासोबत संदीप दादा, हे दोन्ही बॅट्समन आहेत. आदराने यांची नावं घेतली जाते कारण की सिनियर प्लेयर आहेत. ज्या पद्धतीने महिन संघ सातत्याने एंट्री फी आणि एंट्रीमध्ये खेळत असताना आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर जरूर होता, जास्त बाउन्स घेतलेला हा चेंडू. पंच आपण पाहिले तर गोलंदाजाला दंडित करतात वन बाउन्ससाठी. वन बाउन्सचा इशारा केला जातो इथे. आपण पाहिलं खूप आधी हा टप्पा पडला होता, म्हणजे बाउन्सरच्या देखील आधी हा टप्पा पडला जातो आणि त्यानंतर त्या टप्प्यावरती अक्षरशः हवेमध्ये उडी मारून मारण्याचा प्रयत्न होता, अप्पर कट देण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. काय विकेट किपर आहे कॅप्टन कूल, येस सचिन तिथे आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतो की हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा प्राप्त होतोय. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. संघाची धावसंख्या मात्र स्थिर आहे, ती 28च्या घरामध्ये 28. 2 विकेट आतापर्यंत माघारी गेलेत आणि होय आपण पाहू शकतो जो आवाज आला तो कॅप्टनचा होता, जो विकेट किपर आहे आणि या गोलंदाजाला थोडीशी आपण पाहिलं तर ऊर्जा देतोय. तुला धावा थांबवायचे आणि थांबवा लागतील, हा आवाज मात्र तो देतोय. बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू आहे की काय? हो या, हा तिसरा चेंडू निर्धाव आहे. कमबॅक करतोय गोलंदाज, थांबवतोय, ब्रेक लावतोय, आकडून जकडून बेड्या ठोकल्यात मात्र आता या तिसऱ्या षटकामध्ये आणि धावा मात्र येत नाहीयेत. ज्या पद्धतीने पाहिलं तर RDX राहुल बाद झाला, त्याच्या बॅटमधून 2 चौकार आले. त्यानंतर आपण पाहिलं तर प्रमोद दादा देखील बाद झाले, मात्र त्यानंतर धावा कुठेतरी रोखल्या गेल्या. एक षटकार जरूर आला तो पप्पू यांच्या बॅटमधून, मात्र त्यानंतर कुठलीही धाव आतापर्यंत झालेली नाहीये. 3 चेंडूमध्ये एकही धाव मात्र आतापर्यंत आलेली नाहीये. येस, मोठा फटका येतोय इथे, लांबी आणि होय ही क्लीन अँड क्लिअर झेल बघायला भेटते. येस, ही कॅच आहे आणि ही कॅच अक्षरशः मॅच मध्ये पकड आणते, कारण की या कॅच मुळे चेंडू येतोय निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा निर्धाव आणि चौथ्या चेंडू होती विकेट. म्हणजे 4 चेंडूच्या खेळामध्ये एकही धाव आतापर्यंत नाहीये. अगदी 3 चेंडूवरती आलेला प्रेशर आणि चौथ्या चेंडूवरती आपण पाहिलं त्या प्रेशर मध्ये मारलेला फटका आणि तो जातोय कॅच साठी. आणि जेव्हा जेव्हा प्रेशर येतो तेव्हा तेव्हा तुमच्याकडून प्रेशर मध्ये चुका होतात आणि त्याच चुकाचा फायदा आपण पाहिलं तर गोलंदाज घेतोय. मिलिंद दादा आपण पाहिले तर नवीन बॅट्समन मैदानाकडे वाटचाल करतात, मात्र आता साथ द्यावी लागेल पप्पू आणि त्यानंतर मिलिंदा. मात्र ही जोडी मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ, एकही धाव दिलेली नाहीये, एक विकेट आपल्या नावावरती करून घेतल्या संदीप देसाई. व्हॉट बॉलिंग, व्हॉट स्पेल आपल्याला बघायला भेटत्या. अराउंड विकेट आतापर्यंत सर्व चेंडू मात्र या गोलंदाजाने सादर केलेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, थोडासा धडपडतोय, पडतोय, पुन्हा एकदा उठून उभा राहील, बॉल पकडेल आणि फेकेल. तोपर्यंत फक्त 2 धावा आणि या 2 धावा मात्र 5व्या चेंडूवरती प्राप्त होतात. 5 चेंडूंचा खेळ, 2 धावा, 1 विकेट. म्हणजे गोलंदाजी अगदी सुरेख लाजवाब सुरू आहे. वेगवान नाहीये ही गोलंदाजी, मात्र अचूकता कायम ठेवली या गोलंदाजाने. येस, पंचांकडे गेलं तर कुठलीही हालचाल नाहीये. म्हणजे हा चेंडू निर्धाव आणि 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 30च्या घरामध्ये, 30. लॉस ऑफ द 3 विकेट. चला स्पीडअप घ्यायचा.
स्पीडअप घ्यायचा, वेळ खूप कमी आहे, मॅचेस जास्त आहेत. चला स्पीडअप घ्यायचं अगदी. यानंतर टॉस साठी मी कॉल देऊन ठेवला, पहिला कॉल आहे आणि 5व्या चेंडूवरती शेवटचा कॉल असेल. VCC सनबूर संघ, यंग स्टार मालदन संघ. आपण टॉस साठी यायचंय. मिस्टर संदीप यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. ओहो, काय ऍक्शन आहे, या ऍक्शन वरती चर्चा करूयात. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर हाफ ट्रॅक वरती आलेला अप्पर कट आणि त्यानंतर आले डिक्लेअर मध्ये एक धाव. संदीप आपण पाहिलं तर अगदी मोजून 10 ते 12 पावलांचा रनअप आहे. ऍक्शन आगळी वेगळी आहे, मात्र ज्या पद्धतीने हाफ ट्रॅकर बघितला, चेंडू पडल्यानंतर थोडासा वेग धारण नक्की करतोय, मात्र या वेगाला तुम्हाला उत्तर तर द्यावंच लागेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, सुरेख कव्हर ड्राईव्ह मात्र बघायला भेटतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय तिथे शॉर्ट पॉइंटच्या दिशेने. पंचांचा इशारा येईल, डिक्लेअर मध्ये 2 धावा. धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचते 32च्या घरामध्ये, 32. तेहतीस धावा. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 33 धावा. येस, स्विच हिट. व्हॉट अ बॅटिंग, स्विच हिट. आणि स्विच हिट मुळे आपण पाहिलं तर सामन्यामध्ये येतो ट्विस्ट. चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी, हा येतोय चौकार. स्वीप हिट आणि स्विच हिट हे दोन्ही वेगळे फटके आहेत. आणि स्विच हिट आपण पाहिला पूर्णपणे टान्स बदलतोय, बॅटीची पकड बदलते आणि त्यानंतर पूर्णपणे आडव्या बॅटने मारलेला हा स्विच हिट. खरंच कौतुक करावं लागेल, अवघड असते ही बॅटिंग. आणि T20चं जसं जसं मॅचेस सुरू झाल्या इंटरनॅशनलमध्ये, T20 सुरू झाल्यापासून या सर्व फटके, आगळे वेगळे फटके तुम्हाला बघायला भेटतात. आणि या संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 37च्या घरामध्ये जाऊन पोहोचते, 37. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आणि शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ अजूनही उर्वरित आहे. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र ज्या वेगाने बॅट फिरते त्याच वेगाने चेंडू अगदी गुंगारा देऊन निघून जातोय. सुरेख गोलंदाजी अल्ला, जेव्हा चौकार आल्यानंतर कमबॅक करतो. आणि होय, त्या चौकारानंतर गोलंदाज हेच शिकतो, जे शिकतो ते मैदानामध्ये आपण पाहतो. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, लोअर फुल टॉस फॉलो केला, तिथे क्षेत्ररक्षण येते, लॉंगर म्हणून क्षेत्ररक्षक येत असताना बॉल अडवतोय, फेकतोय, मात्र दुसऱ्या धावेसाठी डेंजर झोनला. कम्युनिकेशन नाहीये. आणि त्यानंतर पाहिलं तर पप्पू दादा माघारी येत असताना, हो या आता मात्र धावांसाठी धावाधाव होताना आपण पाहतोय. पहिल्या 3 आणि प्रत्येक संघ शेवटच्या षटकामध्ये धावांसाठी धावाधाव करतो. आणि त्याला माहिती आहे आपल्या संघाचे अजून 6 विकेट वाचलेले आहेत, अजून हीच वेळ आहे धावांसाठी धावाधाव करण्याची. मात्र 5 चेंडूंचा खेळ इथे संपलेला आहे आणि नवीन बॅट्समन मैदानाकडे वाटचाल करतोय. येस, नवीन बॅट्समन निखिल आला होता, मात्र फक्त इथे थांबावं लागेल कारण की इथे विकेट होते दान आणि फलंदाज होतो बाद आणि यावं लागेल. 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि आफ्टर 4 ओव्हर संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 38च्या घरामध्ये. 39 रनांची आवश्यकता आहे. 39 रन्स टू विन, 39. सर चला टॉस साठी यायचंय. येस, मालदन आणि आलेले आहेत. चला टॉस करून घेऊयात. येस चला राहुल दादा, तुमचे शुभ हस्ते टॉस इथे घेतला जाईल. VCC सनबूर संघाचे कॅप्टन, VCC सनबूर संघ कॅप्टन.
येस सर. येस सर. VCC सनपूर संघ. शिवा बॉस. शिवा. VCC सनपूर संघ. VCC सनपूर संघ. टॉस. आपण टॉस का बॉस वरती यायचंय. चला पळत यायचं. इंद्रजीत चल परत यायचं मित्रा. काय बुलाते हे मगर जाने का नाही असं झालंय आता या खेळाडूंचं. पहिल्या कॉल मध्ये येत जा मित्रांनो. हे मॅच टफ बघायला भेटेल सर. पहा ना नितीन आहे एका साइडला तर VCC सनपूर. टॉस कोण जिंकला? VCC सनपूर. तुमचा निर्णय अगदी थोड्या वेळात कळवायचा आहे. थँक्यू सो मच. मालदन संघ एका साइडला तर दुसऱ्या साइडला VCC सनपूर संघ. मॅच टफ होईल यामध्ये शंका नसेल. तर जसं या सेकंड इनिंगचा पहिला बॉल मैदानामध्ये पडेला मायक्रोफोनवरती युवराजी माळी सर असतील. किरण. त्याचबरोबर या ठिकाणी आगमन होत आहे सन्माननीय आदरणीय माननीय सन्माननीय अनिलदादा चाळके साहेबांचं. त्यांचं देखील हृदयाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी स्वागत असेल. श्री नाईकबा चषक 2021 मध्ये सन्माननीय अनिल चाळके साहेब हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपलं या श्री नाईकबा चषक 2021 मध्ये. यायचंय नक्कीच चाळके साहेब. आपल्या येण्याने या व्यासपीठाला नक्कीच शोभा येईल दादा. तर विनंती करेल मी सन्माननीय दीपक देसाई साहेबांना मी अनिल चाळके साहेबांचा या ठिकाणी सन्मान उरकून घ्यायचा आहे. वेलकम अनिल चाळके साहेब. या शिवतेज क्रिकेट क्लब बनपुरे आयोजित श्री नाईकबा चषक 2021 मध्ये प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल देऊन या ठिकाणी आपलं नक्कीच स्वागत केलं जातंय. तर जाऊया मॅच कडे. मैदानावर आपण पाहिलं तर काय घडलंय पहिल्या इनिंग मध्ये. तर 38 धावा धावफलकार लावल्या गेल्यात सैराट 11 महिन टीमच्या माध्यमातून आणि 39 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. रॉयल 11 मेंट आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. लवकरात लवकर आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. आम्हाला नावं हवी आहेत फलंदाजांची. चार षटकांचा सामना आहे किरण सर आणि 39 धावांचं लक्ष आहे. म्हणजे प्रति षटक तुम्हाला कमीत कमी 10 धावा करणं गरजेचं आहे या ठिकाणी. गोलंदाजी माकोर आपण पाहतोय पहिलं षटक हातातोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं अर्थातच पप्पू दादा. तर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय सचिन. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला कृष्णा. सचिन आणि कृष्णा ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आणि नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला शशी कुलकर्णी सर आणि पांडुरंग नागवा सर तर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये या मॅच मध्ये आपल्याशी जोडले गेले तर कृष्णादादा मराठे. तर पॉवर प्लेचं षटक पहिलं 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. एक स्ट्रेट मिड विकेट आणि स्क्वेलेक्सच्या मध्ये आपण आरडीएक्सला पाहतोय. तर स्ट्रेट लॉंगन आपल्याला प्रमोद दादा पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला सचिन, नॉन स्ट्राईकला कृष्णा. गोलंदाजी माकोर पप्पू दादा. मॅन्डरी पॉवर प्लेचा पहिला चेंडू घेऊन येतील. 39 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे रॉयल 11 मेन टीमला. निर्धारित 24 चेंडूमध्ये नॉकआउट ही स्पर्धा म्हणजे तुम्हाला प्रत्येक सामना या ठिकाणी जिंकणं हे महत्वाचं आणि आवश्यक आहे. तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकू शकाल आणि या स्पर्धेच्या पुढील वाटचालीमध्ये यश संपादन कराल. पहिला चेंडू असेल राईट अमोर द विकेट. यावेळेस पहिला चेंडू लिडिंग एज घेतले. विकेट किपरने चांगला प्रयत्न केलाय मात्र त्याला बीट करून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय आणि पहिल्या चेंडूवर 1 धाव येते. म्हणजे शुभ आगमन होतंय. श्री गणेश होतोय. शुभारंभ झालाय. स्टार्ट झालाय. सुरुवात झाली आहे 1 धावेने. म्हणजे तुम्हाला 39 लक्षाचा पाठलाग करायचा. 39 धावेचा 24 चेंडू मध्ये. आणि मात्र पॉवर प्लेचं षटक खूप महत्वाचं असेल कारण फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. यावेळेस पुन्हा बॅक फ्रंट फुटला आले होते. नंतर मात्र बॅट स्विंग चांगला मात्र कनेक्शन झालं नाहीये आणि चेंडू सरळ मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू 1 धाव. तदनंतर आलेला डॉट बॉल म्हणजे 2 चेंडू आणि बिनबाद 1 धाव धावफलकावर लावली गेली. म्हणजे अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 22 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र सोडून दिले चेंडूला
फलंदाज आपण जर पाहिलं तर सचिन यांनी चांगला निर्णय म्हणावा लागेल, कारण व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या एकाने पुढे सरकून 2च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. चांगलं क्रिकेट आज आपल्याला संपूर्ण दिवसभरामध्ये पाहायला मिळाले आणि या पुढच्या मॅचचा टॉस देखील झालाय, जो सनबू टीमने जिंकलाय. त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत काही वेळामध्येच येईल. यावेळेस बॅकफुटला गेले, खूप जोर कसला गावलाय, कोणतं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही. आरडीएक्स वन बाउन्स चेंडूला कलेक्ट करेल आणि लगेचच थ्रो केलेला बॉल रेंडला. त्या दरम्यान मात्र एक सिंगल कंप्लीट केली गेली आणि सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट झाली. आता आपल्याला कृष्णा स्ट्राईकवर पाहायला मिळेल आणि टीमची धावसंख्या मात्र एकाने पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 3च्या घरामध्ये. बिनबाद 3 धावा धावफलकर लावल्या गेल्या. तर चेंडूंचा खेळ जर पाहिला तर 3 चेंडूंचा खेळ झालाय, म्हणजे 35 धावांची अजूनही आवश्यकता येणार आहे 21 चेंडूमध्ये. 35 रन्स रिक्वायर्ड इन अपकमिंग 21 डिलिव्हरीज फॉर रॉयल 11 मेन टू विन दिस गेम. नक्कीच ते डिफेंड करण्याचा प्रयत्न केला जाणार सैराट 11 महिन टीमकडनं. नवीन नावानिशी आज आपण पाहिलं तर या नाईकबाद चषक मध्ये हा संघ उतरलाय. यावेळेस मात्र फ्रंट फुटला आले होते, शेवटच्या क्षणी मात्र माइंड चेंज केलं, बॅटचा फेज ओपन केला आणि मात्र हलक्या हाताने दिशा दिली शॉर्ट थर्डमॅनला आणि सिंगल अर्जित केले. टीमची धावसंख्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र थांबून ठेवले पप्पू दादांनी दोन्ही फलंदाजांना. कृष्णा आहे स्ट्राईकला. आता पुन्हा बॅकफुटला गेले, हा देखील जोर कसला गावला. आरडीएक्स पुन्हा खाली येतो चेंडूच्या आणि विकेटचं पतन होतंय. चांगलं जज केले चेंडूला, चांगलं डिस्टन्स कव्हर करत मात्र या ठिकाणी कॅच पकडली आहे. अर्थातच कृष्णा यांच्या विकेटचं होतंय पतन. या पॉवर प्लेच्या आपण पाहिलं तर 5व्या चेंडूवर पहिला हादरा दिला जातोय. अर्थातच रॉयल 11 मेन टीमला. टीमची धावसंख्येचा विचार जर केला तर 1 गडी बाद 4 धावसंख्या धावफलक गेली आहे. नवीन फलंदाज जालिंदर आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल होत आहे. 3ऱ्या क्रमांकावर खूप मोठी जबाबदारी, अशी एक पार्टनरशिप भागीदारीची या ठिकाणी आवश्यकता असेल. थोडं सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटेड क्रिकेट, विचार विनिमय करून, डिस्कशन करून, संवाद साधून मात्र प्लॅनिंग एक्झिक्युशन करून मात्र या ठिकाणी खेळावं लागेल. कारण तुम्हाला 39 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करायचं. लक्ष जरी छोटं दिसत असलं पण मात्र ते कठीण करून ठेवू शकतो सैराट 11 महिन टीमचे गोलंदाज. हे बघा, सेन्सिबल क्रिकेट, कोणते रिस्क नाही. शेवटचा चेंडू होता, आपण पाहिलं तर हलक्या हाताने कट केलं, दिशा दिली आणि 1 धाव कंप्लीट केली. पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 5. नवीन फलंदाज आपण पाहतोय जालिंदर दाखल झालेत मैदानामध्ये आणि जालिंदर आणि सचिन यांच्यावर जबाबदारी आहे टीमला विजयापर्यंत नेऊन ठेवण्याची. कारण अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडूंमध्ये, म्हणजे प्रतिषटक तुम्हाला जवळजवळ 11 ते 12 धावसंख्येची आवश्यकता. शेवटच्या चेंडूवर आपण पाहिलं तर डिक्लेअरच्या रूपामध्ये सिंगल आली आहे, त्यामुळे स्ट्राईकला असेल जालिंदर तर नॉन स्ट्राईकला असेल सचिन. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत मयूर. नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं तर खुलं झालंय क्षेत्ररक्षण. आपण वाडिश लॉंगॉनला आपण पाहतोय प्रमोद दादांना, तर त्याचबरोबर लॉंग ऑफला पाहायला मिळतात मिलिंद दादा. तदनंतर आपण पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक अगदी मिड विकेटला आरडीएक्सला आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवर नक्कीच मयूरला पाहतोय. 18 चेंडू आणि अजूनही 33 धावांची आवश्यकता. चला थोडं स्पीडअप करायचं महिन संघ, जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल आपल्याला. यावेळेस मात्र पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय हा गोलंदाज, अर्थातच मयूर. राईट आर्म राऊंड द विकेट आपण पाहतोय. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर चेंडूला सोडून दिले आणि चांगला निर्णय आपण पाहिलं तर, कारण खूप व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप होता आणि वाईड बॉलचा इशारा पंचाकडनं झाला. टीमची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली. 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी करायचा. अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 32 धावा हे समीकरण आहे मेन टीम समोर. यावेळेस मात्र गती जास्त, मात्र बाउन्स तितका भेटला नाही, थोडासा खाली टप्पा ठेवलाय आणि पुन्हा आपण पाहिलं तर बॅट्समनला बीट केले, अर्थातच जालिंदरला, आणि विकेट किपरने काम पूर्ण केले आणि डॉट बॉल येतोय. चांगले क्रिकेट, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस ऑफ ट्रॅकर होता, त्याला मात्र देखणा स्ट्रोक लगावलाय आणि चेंडू मात्र अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाठवून दिलंय आणि 1 बाउन्स पंचांचा इशारा येतोय, चौकार येतोय, अर्थातच तो म्हणजे जालिंदरच्या बॅटमधनं. आणि टीमची धावसंख्येने मजरमातले दुहेरी अंकाची, अर्थातच 10 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात, म्हणजे अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 16 चेंडूमध्ये. 16 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता.
यावेळेस मात्र खूप बेमिसाल टायमिंग साधलंय आणि चांगला डिस्टन्स कव्हर केलाय. बिग 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 सिक्सर. पहिल्या या अगोदरच्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर चौकार आला होता डीप एक्स्ट्रा कव्हरला. यावेळेस मात्र वाईडिश लॉंग ऑफला मात्र षटकार ठोकलाय. अर्थातच जालिंदर यांनी आणि आपला अनुभव या ठिकाणी दाखवत असताना टीमची धावसंख्या 16. 16 धावा धावफल करवले. 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. यावेळेस पुन्हा बॉलर बॅकड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता मयूर यांचा. थोडंसं फॉर्मलिंग आपण पाहतोय प्रमोद दादांकडनं त्या ठिकाणी होतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. टीमची धावसंख्या 2 ने पुढे सरकून 18च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. 39 या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. आमचे गुणलेखक कृष्णदादा मराठी या ठिकाणी सांगतायत आणि 4 चेंडूमध्ये जवळजवळ 13 धावा या ठिकाणी खर्च केल्यात मयूरने. खूप महागडं षटक म्हणावं लागेल हे, कारण पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा पप्पू यांनी खर्च केल्या होत्या आणि आता 13 धावा. टीमची धावसंख्या 18. हाफ ट्रॅकर होता आणि बेमिसाल टायमिंग पुन्हा साधलंय. मात्र चेंडू जातोय लॉंग ऑफला आणि तिकडे आपण जर पाहिलं तर मिलिंद दादाकडनं होते चूक. आणि या चेंडूवर देखील चित्त्याच्या चपळाईने मात्र 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. 2 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचले 20च्या घरामध्ये. अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 13 चेंडूमध्ये. समीकरण आहे 13 बॉल्स 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. जालिंदर आपण जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ सामना केलाय जालिंदरने आणि 14 धावा त्यांनी काढल्यात. या 5 चेंडूमध्ये एक चौकार षटकार डबल 2 वेळा त्यांनी धावा काढल्यात. गोलंदाजी माकवर पुन्हा अप ट्रॅकर बॅकफुटला गेले आणि बाउन्सने बीट केलं यावेळेस आणि घेतला यष्ट्यांचा वेध. शेवटी का होईना मात्र या ठिकाणी यश संपादन केले मयूरने, पण धावा बऱ्याच खर्च केल्यात. म्हणजे जवळजवळ 15 धावा त्यांनी या ठिकाणी खर्च केल्यात आणि एक विकेट त्यांनी मिळवली आणि महत्वाची विकेट आहे. महत्वाच्या क्षणी आली आहे. जालिंदर आपलं काम पूर्ण करून गेलाय. बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा गजर करायला हरकत नाहीये जालिंदर यांच्यासाठी. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर चिक्या येतोय 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी. चिक्या. टीमची धावसंख्येचा विचार जर केला तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 20च्या घरामध्ये. म्हणजे अजूनही 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे टीमला जिंकण्यासाठी. खूप महत्वाचं षटक असेल आणि या महत्वाच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर वेळोवेळी संदीप दादा स्वतः जबाबदारी स्वीकारत असतात आणि यावेळेस देखील संदीप दादा साळुंके यांनी या ठिकाणी जबाबदारी स्वीकारली. 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज चिक्या आलाय. मात्र तो असेल नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईकला असेल सचिन. स्वतः संघनायक आहे या टीमचा, तो म्हणजे रॉयल 11 मेंढ. चला स्पीडअप करायचं महिन संघ. थोडं सहकार्य आपल्याकडनं अपेक्षित आहे आम्हाला. 12 चेंडू 19 धावांचा आवश्यकता. नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून इंडिया क्रिकवर जे प्रेक्षक आमच्याशी आत्ता जोडले गेलेत त्यांच्या माहितीसाठी नक्कीच आपण पाहिलं तर टॉस जिंकला होता मेन टीमने आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. 38 धावसंख्येवर मात्र त्यांनी सैराट 11 मेन टीमला थांबवलंय आणि आता लक्ष्याचा पाठलाग ते करतायत रॉयल 11 मेन टीम. आणि आता समीकरण येऊन टेपलंय 12 चेंडू 19 धावा, कारण पहिल्या 2 षटकामध्ये 2 गडी बाद 20 धावा धावफलकार लावल्या गेल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं तर बरीचशी सजावट आपण पाहतोय. मिलिंद दादा होते लॉंग ऑनला, त्यांना मात्र हलवून 30 मध्ये आणलं गेलं आणि दुसरा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात करण्यात आलाय. यावेळेस बॅकफुटला गेले होते. आपण पाहिलं तर शॉर्ट मिड ऑफच्या डोक्यावरनं चेंडू जातोय आणि मात्र लॉंग ऑन वरनं खूप वेगाने क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावा मात्र या ठिकाणी पुन्हा पूर्ण केल्या गेल्यात. समीकरण 11 चेंडू आणि 17 धावांवर येऊन ठेपलंय. 11 बॉल्स 17 रन्स रिक्वायर्ड टू विन रॉयल 11 मेन टीम. कॅल्क्युलेटेड क्रिकेट या ठिकाणी दोन्ही टीम्सला खेळावं लागेल. दोन्ही टीम्स आपण पाहिलं तर दुलायमान आहेत. सामना अजूनही दुलायमान अवस्थेमध्ये आहेत. समसमान संधी आहे दोन्ही टीम्स. दोन्ही टीम मात्र लगेचच हार पत्करणार नाही, कारण यंत्र तंत्र मंत्र सगळं वापरलं जाणार, स्ट्रॅटेजी वापरली जाणार आणि तदनंतर मात्र शेवटी विजय कोणाचा होणार या पुढील 11 चेंडूवर आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय परिवर्तन केलं जातंय. वारंवार प्रत्येक चेंडूवर रणनीती आखली जाते. 11 चेंडू 17 धावांची आवश्यकता. यावेळेस शेवटच्या क्षणी आपण जर पाहिलं किरण सर विचार बदलला आणि हलक्या त्याने फक्त दिशा दिली शॉर्ट थर्ड मॅनला सचिनने. याला म्हणतात आपण पाहिलं तर विचार विनिमय करून केलेलं क्रिकेट.
10 चेंडू 16 धावांची आवश्यकता अजूनही जिंकण्यासाठी टीमची धावसंख्या कारण जाऊन पोहोचली ती म्हणजे 23च्या घरामध्ये. 10 चेंडू 16 धावा. यावर खोलवर पद्धतीचा चेंडू लिडिंग एज घेतली आणि इनसाइड एज घेऊनच चेंडू मात्र विकेट किपरच्या खालून आपण पाहिलं तर डिक्लेअर रिझन मध्ये जातोय. समीकरण 9 चेंडू 15 धावा. सिंगल सिंगल डबल सिंगल डबल्स वर या ठिकाणी भर दिला जातोय. दोन्ही फलंदाज आपण जर पाहिले तर सचिन आणि चिक्या. 9 बॉल 15 धावांची आवश्यकता म्हणजे या 3 चेंडूवर चौकार षटकार येणं गरजेचं असेल. फुलटॉस आणि फुलटॉस वर मात्र कोणती धाव येत नाहीये. चेंडू चेंडू फळीचा कोणताही संपर्क झालेला नाहीये आणि तदनंतर मात्र डॉट बॉल येतोय. समीकरण जर आपण पाहिलं तर 8 चेंडू आणि 15 धावा. यावेळेस बॅकफुटला गेलेत आणि तदनंतर मात्र खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. डीप कव्हरला चेंडूला मात्र भिरकावून दिले आणि चौकार येतोय. समीकरण 7 चेंडू 11 धावांवर येऊन ठेपलंय. यावेळेस खोलपद्धतीचा चेंडू यावेळेस मात्र खूप देखणा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक वन बाउंड चेंडूवर येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बॉलर एंडला थ्रो केला जातोय. जीवाच्या आकांताने मात्र या ठिकाणी 2 धावा या शेवटच्या चेंडूवर पूर्ण केल्यात आणि समीकरण मात्र शेवटच्या 6 चेंडूंसाठी असेल 9 धावांचं. 6 बॉल 9 रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर रॉयल 11 मेंढ आपण पाहतोय. खूप चांगलं क्रिकेट कृष्णाजी आपण जर पाहिलं तर किरण सर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये पप्पू याच्या धावा आल्या 5. मयूर यांनी धावा खर्च केल्या 15. खूप महागडं षटक ते म्हणावं लागेल. 1 विकेट जरी आली मात्र 15 धावा दिल्या. संदीप दादांच्या षटकाचा विचार जर केला तर एकही अवांतर धाव नाही, एकही विकेट नाही, पण 10 धावा त्यांनी खर्च केल्या. त्यामुळे धाव फलकावर धावा लावल्या गेल्यात त्या म्हणजे 30. प्रमोद दादा आपण पाहतोय शेवटचे 6 चेंडू समोर असेल चिक्या. 6 बॉल 9 धावांची आवश्यकता. यावेळेस लाजवाब टायमिंग साधले. पुन्हा क्षेत्ररक्षक खाली आणि कॅच ड्रॉप होते. ही कॅच सोडले का मॅच सोडले आपण जर पाहिलं तर या क्षेत्ररक्षकाने, कारण डॉट बॉल आला असता आणि एक विकेट देखील आली असती. समीकरण 5 चेंडू आणि 8 धावांवर आणि ज्या व्यक्तीला स्ट्राईकवर आणण्याची गरज होती सचिनला, तो व्यक्ती मात्र स्ट्राईकवर आलाय. कारण मेला आला होता आपण जर पाहिलं तर सेट झालाय. 5 चेंडू 8 धावा. यावेळेस अपर एज घेतली आहे आणि कोणताही क्षेत्ररक्षक त्या खाली येण्याचा प्रयत्न करत नाही आणि सिंगल येते. कॉलिंग या ठिकाणी झालेलं नाहीये आपण जर पाहिलं तर आणि स्ट्राईक मात्र रोटेट झाली आहे. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. टीमच्या धावसंख्येचा विचार जर केला तर 32 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. 29 धावांचं लक्ष्य तुम्हाला पाठलाग करायचंय. 4 चेंडू 7 धावा. चला स्पीड अप द्यायचंय गेमला आणि जशी मॅच संपेल तशी सनबू टीम आपला निर्णय आमच्यापर्यंत येऊन द्यायचा लवकरात लवकर. सनबू टीमचा निर्णय अपेक्षित आहे. टॉस जिंकला बॉलिंग. ओके. यावेळेस क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका आपण पाहतो. इनसाइड आउट चेंडू खेळलाय. वन बाउन्स चेंडूला दर्जेदार क्षेत्ररक्षण डीप कव्हर आपल्याला पाहायला मिळते. मात्र 2 धावा रोखू शकणार नाहीत आणि प्रत्येक चेंडू नंतर धडधड मात्र दोन्ही टीमच्या डगआउट आणि प्रत्येक पेरची वाढते. कारण समीकरण आले 3 चेंडू 5 धावांवर, कारण धाव फलकावर धावा लागल्या 34. 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. इथे मात्र आपण जर पाहिलं प्रमोद दादांना आपला अनुभव या ठिकाणी दाखवावा लागेल. गेले कित्येक वर्ष क्रिकेटचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. यावेळेस आपण बघतोय अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढले. फाईन लेगला मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि मिळतील मात्र या 2 धावा. खूप महत्वाच्या 2 धावा असतील मित्रांनो, कारण समीकरण 2 चेंडू आणि 3 धावांवर येऊन ठेपलंय. 2 बॉल्स 3 रन्स रिक्वायर्ड टू विन. काय मॅच आली आहे, काय रंगतदार अवस्थेमध्ये आली ही मॅच आपण पाहिलं. दोन चेंडू 3 धावांची आवश्यकता. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जाणार. क्षेत्ररक्षकांना जवळ बोलवलं जाणार. किरण सर सिंगल डबल्स या ठिकाणी रोखल्या जाण्याचा प्रयत्न करणार, कारण हा चेंडू जर डॉट आला किंवा या चेंडूवर जर विकेट आली तर मात्र शेवटच्या चेंडूवर 3 धावा काढायच्यात, म्हणजे तुम्हाला त्यावेळी चौकार ठोकणं अपेक्षित असेल. आणि अशा सिच्युएशन मात्र क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर शॉर्ट
लेग आणि आपण पाहतोय अगदी एक स्लिप देखील तैनात करण्यात आली आहे. मिड विकेट शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अगदी पुढे करण्यात आलाय आणि 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे आणि स्ट्राईकवर असेल तो म्हणजे चिक्या. गोलंदाजी माकर पुन्हा प्रमोद दादा, यावेळेस मात्र राऊंड द विकेट आलेत. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ठेवले आणि उल्लेख झाला हा चेंडू डॉट आला असता तर, आणि आलाय म्हणजे प्रेशर मध्ये आहे या ठिकाणी फलंदाज किरण सर तो म्हणजे चिक्या. कारण आता मात्र 1 चेंडू म्हणजे 3 धावांची आवश्यकता. 2 धावा जरी काढून दिल्या महिन टीमने तरी ते लोक हे मॅच जिंकू शकत, कारण कंपल्सरी रनचेचा स्पर्धेचा नियम आहे. एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. मित्रांनो, सामना आवडत असेल तर एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या. 1 चेंडू 3 धावा. स्ट्रायकिंग एंडला चिक्या. 1 बॉल 3 रन्स रिक्वायर्ड. यावेळेस मात्र लिडिंग एज घेतली आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय घोषित क्षेत्रामध्ये आणि मॅच या ठिकाणी जिंकली आहे ती म्हणजे सैराट 11 महिन टीमने. आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील त्यांना आणि हार्डलक बॅडलक रॉयल 11 मेन टीम. आणि लाईनअप करून यायचंय मैदानाच्या बाहेर. लगेच सनबूर टीमने बघा एका कॉल मध्ये किरण सर ऐकलंय आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवायला झाले सुरू. हे दृश्य आपण कॅमेऱ्यामध्ये आपण पाहू शकाल. कॅमेरामॅन ही दृश्य आपण कॅप्चर करायचे आहेत युट्यूबच्या माध्यमातून. एक संघ आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर जातोय, दुसरा संघ आपण पाहिलं तर सनबूर आतमध्ये येतोय. एक संघ विजय होऊन बाहेर पडतोय तर एक संघ विजय मिळवण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. हे क्रिकेटचं रणसंग्राम आपल्याला या पाटण तालुक्यामध्येच अनुभव